हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. हा आमचा फर्स्ट व्लॉग आहे. सो स्टार्टिंग घराच्या कामांपासून. सकाळी वेळच नाही मिळाला. सो आता संध्याकाळी पोछा मारते. कामं तर दिवसभर चालूच राहतात ना. आता यांना चहा ठेवायचा आहे. सो दूध तापवायला ठेवलं, आता चहा ठेवते. आणि बाकीचे कामं तर राहतातच ना थोडे घरात, तर ते मध्ये मध्ये करतच असते मी. चहा ठेवून दिला आता मी. चहा घेऊन झाल्यावर आता संध्याकाळची कामं लगेच चालू होतील. स्वयंपाक काय बनवायचा आहे, पण आज थोडं एवढा स्वयंपाक नाही बनवायचा आहे, तर थोडं वेगळं काहीतरी बनवू. ते बोलले पॅटिसच बनवू आपण आज, तर मी तेच बनवणार आहे. रोज भाजीपोळी खाऊन खाऊन कंटाळा येतो ना, सो वेगळं काहीतरी. तुम्हाला पण दाखवेलच मी रेसिपी. चहा वगैरे घेऊन सगळं आटपून सरप्राइझिंगली त्यांनी मला आता बाहेर घेऊन आले. ते सोन्याच्या दुकानात आलो आहे आम्ही. मला रिंग करून दिली आहे त्यांनी. डिझाईन वगैरे कशी आहे, तुम्हाला आवडली असेल तर नक्की सांगा. मला तर खूप आवडली. घरी आली आहे मी आता, आणि आता संध्याकाळी जे बनवायचं आहे त्याची तयारी चालू केली. सो मी बटाटे उकडायला ठेवलेत, सोबतच चणे पण बॉईल करायला टाकलेत मी. चणे आधीच भिजत घातले होते, त्याच्यामुळे जास्त शिट्ट्या घ्यायची गरज नाही आहे. आलू झाले आहेत आता छानपैकी. मळून घेऊ आता. त्यात थोडं सांबार, मिरची घालू आणि चवीपुरतं मीठ, तुम्हाला जसं लागेल तसं. आणि एकदा अजून मळून घेऊ. त्यात थोडं जिरं पण घातलंय. थोडं सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर मग त्याचे गोळे बनवून थोडं पॅटीससारखं बनवून घ्यायचं. तुम्ही पण बनवून घ्या, ट्राय करून बघा नक्की एकदा. मी सगळे बनवून ठेवलेत. आणि आधी आता छोले करून घेते. त्यासाठी तेल घातलं मी. तेल थोडं तापल्यावर मग आपली नेहमीचीच रेसिपी. तेल छान तापलंय आता. त्यात जिरं मोहरी घालून घेऊया आपण. लसण अद्रकची पेस्ट बनवून घेतली होती मी, ती पण घातली त्यात. थोडं होऊ देते आता ते तेलात. त्यानंतर कांदा घातला मी, बारीक चिरून घेतला होता. कांदा छान थोडा तेलात लाल होऊ देते. कांदा थोडा झाला की त्यात लगेच टमाटर पण घातले. ते दोन्ही छान आता थोडं लाल होऊ देते. झालंय आता. त्यात थोडं लाल तिखट मी 2 चम्मच टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. हळद घातली आहे. आणि हा आहे छोले मसाला. बादशाहचा छोले मसाला वापरते मी. त्याची टेस्ट खूप छान लागते, मला खूप आवडते. सगळं एकत्र करून घेतलं आता. चाट मसाला तेल सुटेपर्यंत थोडंसं होऊच द्यायचं. ते थोडं सांबार पण घालून घेतला मी त्यात. मिक्स करून घेते आता थोडं.
हे चिंचेचं पाणी आम्ही तयार करून घेतलं होतं आधी. चिंच उकडायला ठेवली होती. तुम्ही त्यात गुळ पण टाकू शकता, तसं ते आंबट नाही लागले. चिंचेचं पाणी घातलं मी त्यात, आणि छोले आपण ज्यात उकडले होते ना ते पण थोडं पाणी घातलं. थोडं होऊ देते आता. हे तेल सुटेपर्यंत. तेल सुटायला लागलं त्याला की मग छोले टाकून देते त्याच्यात सगळे. दिसते तुम्हाला छान तेल सुटले त्याला. तुम्ही पण नक्की करून बघा. छोले घातलेत मी आता सगळे. ते सगळं एकत्र करून घ्यायचं आता. पाणी घालायची गरज नाही आहे. जसं तुम्हाला वाटेल की जास्त रस्सा हवा आहे तर घालू पण शकता. मला नको होतं जास्त म्हणून मी त्यातलं जेवढं पाणी होतं तेवढंच टाकलं. आता आपण पॅटीस बनवायला घेऊ. पॅटीस बनवून आधीच झालेले, तळायला घेऊ. मी थोडं त्यात मैदा लावला त्याला. तेल गरम झालं होतं आधीच. मंद आचेवरच तळून घ्या. लाल होईपर्यंत तळा, छान लागतील क्रिस्पी. बघा त्याला थोडा लाल लाल रंग येतोय ना. आता छान क्रिस्पी लागते. लाल झाले. मी पण फर्स्ट टाइमच करून बघते. असं थोडंफार चुकलं पण असेल. इकडे माझे छोले तयार झालेले आहेत. वरून सांबार घातला आहे त्यात. गॅस बंद करून घेतला आता. आणि इकडे आमचे पॅटीस पण तयार आहेत. चला आता सर्व करू आपण. एका बाउलमध्ये पॅटीस घेतला आधी, त्यात थोडा रस्सा, छोले टाकले. दही पण हवं असतं पण आमच्याकडे नव्हतं. शेव घातले त्यात वरतून. थोडा कांदा पातीचा बारीक चिरून घेतलेला. थोडा चाट मसाला टाकलाय वरतून. थोडं चिंचेचं पाणी घातलं. चला आता खाऊन बघू कसं झालंय. मिक्स करून घ्यायचं ते छान. मीच खाऊन बघते आधी कसं झालंय. छान झालंय. तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा कसं झालंय. आता माझं सगळं आवरून झालंय किचनमधलं. आणि चिव आणि मी आता आम्ही चाललोय झोपायला बेडरूममध्ये. हे बघा चिवचे पप्पा. बाय, गुड नाईट. आवडलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. चिव पण करते बाय, पप्पी पण देते तुम्हाला. गुड नाईट.